ती सून म्हणून घरात आली, पण सगळ्यांसाठी ती जबाबदारी बनली. सगळं विसरून हसते, सगळ्यांमध्ये मिसळते, कोणतीही गोष्ट मनावर न घेता शांत राहते. पण कधी मोठी चूक झाली, कधी चुकीचा शब्द आला, तरी तीच शांत, तीच झुकलेली. ती मनात साठवून ठेवते दुःख, पण तरीही सगळ्यांसमोर ती हसत असते. मग जेव्हा तिचा चेहरा शांत, थोडासा उदास दिसतो, तेव्हा लोक काय म्हणतात? हिचा चेहरा कायम असाच का असतो, कधी हसत नाही. पण कोणी विचार करतं का, की तिचं हसणं हरवलेलं असतं तेव्हा? कदाचित कोणी खूप रडवलेलं असतं तिला आतून. ती सून म्हणून नाही, एक जीव म्हणून तिचंही मन आहे, भावना आहे, वेदना आहेत. तिचा शांत चेहरा म्हणजे तिला त्रास नाही असा गैरसमज करू नका. कधी विचार करून बघा. कारण ती एक सून होती, सगळं विसरून प्रेम केलं, जीव लावला, तिच्यावर प्रेग्नन्सीमध्येही छळ झाला, शारीरिक थकवा, मानसिक ताण, पण ती गप्प होती, सहन करत होती. का? फक्त तिच्या पोटातल्या बाळासाठी, त्या बाळासाठी की ज्याचं भविष्य तिच्या आजच्या सहनशीलतेवर अवलंबून होतं. पण कधी तिच्या भावना विचारात घेतल्यात का? तिच्या मनाला जपलंय का? कधी तुम्ही तिच्या डोळ्यात पाहिलात का? तिथे किती अश्रू लपवले जातात ते. तिने प्रेम केलं पण चूक तिची आहे का? तिने जीव लावला पण तीच फसली गेली. तिच्या आईवडिलांना किती दुःख कळू नये म्हणून ती शांत राहत होती. पण काय खरंच तिला दुःख होत नाही का? ती सून म्हणून नाही, एक जिवंत भावना आहे म्हणून तिचा आदर व्हायला हवंय ना? बरोबर ना? ती सून आहे म्हणून तिचं दुःख छोटं होतं का? तिला सगळं सहन करण्याची शक्ती भेटलेली असते का? प्रेमाने, मायाने, पण तुमच्यासाठी तिने स्वतःला हरवलं. तिच्या भावना, तिचा आत्मसन्मान, तिचं आरोग्य सगळं बाजूला ठेवलं. कधी-कधी तिच्यासाठीही थोडासा विचार करत जा. तिच्या सहनशीलतेचा, तिच्या प्रेमाचा, तिच्या मायेचा, तिच्या त्यागाचा. ती सर्व करते हे तुमचं प्रेम मिळवण्यासाठी. पण तुम्ही खरंच तिला प्रेम देताय का? ह्या गोष्टीवर नक्कीच विचार करा.